करण्याआधी जर आपण पाहिलं तर तुम्ही सर्वपक्षीय आघाडी करण्याच्या मनस्थितीत होतात, मात्र ती आता मनस्थिती पूर्ण झालेली दिसून येत नाही, कारण सर्वपक्षीय आघाडी कुठेतरी झालेली नाही आहे. तुम्ही आता मशाल हाती घेतलेली आहे. नाही, एक गोष्ट खरी आहे की तालुक्याच्या बाजार समिती सभापती येणार जसं सगळ्यांशी समन्वय करण्याचं काम बाजार समिती निवडणुकीत आपण केलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलं, आणि आता देखील आमची सगळ्यांची भावना होती खेड तालुक्यामध्ये सगळ्या नेत्यांशी समन्वय ठेवून सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला सामोरं जावं. की पहिल्या दिवसापासून काल रात्री 12 वाजेपर्यंत माझी स्वतःची मानसिकता होती. नंतरच्या काळामध्ये नाही निदान तालुक्यामध्ये तर या मतदारसंघात तरी सर्वपक्ष आघाडी व्हावी या दृष्टीने देखील काही प्रयत्न झाले, परंतु मध्यंतरी ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचे काही पडसाद या जिल्हा परिषद निवडणुकीत त्या ठिकाणी पडलेले आहेत. त्यामुळे काही गोष्टीला त्याच्यामध्ये आम्हाला जे वाटत होतं ते झालं नाही. त्यामुळं नाईलाजानं कार्यकर्त्यांची भावना होती की अपक्ष लढण्यापेक्षा आपल्याला एक ठोस भूमिका घेऊन पक्षीय चिन्हावर त्या ठिकाणी लढावं लागेल. त्या भूमिकेतनं मग लोकसभा विधानसभा आणि आत्ताची भूमिका याच्यामध्ये सारथम्य ठेवून शेवटी तालुक्याचे आमदार आणि आपण समन्वय ठेवून काम करायचं. विधानसभेला आपण भूमिका घेतली तर आताही देखील ती भूमिका कायम ठेवून मशाल चिन्हावर लढायचं काम मी आणि माझ्या सगळ्या सहकारी ठरवलं. सर्वपक्षीय आघाडी तर झालेली नाही आहे, मात्र तुमच्या आजही बॅनरवरती सर्वपक्षीय नेते दिसतात. अमोल कोल्हेंचाही आजही फोटो दिसतोय. नक्की मी जर याच्यामध्ये असतो माझे सगळ्या पक्षाचे नेत्यांचे संबंध आहेत आणि उद्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांचे मला मदत त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे, काही दृश्य स्वरूपात काही अदृश्य स्वरूपात. त्यामुळे आजही माझे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत आणि मला काही अडचण वाटत नाही या निवडणुकीमध्ये. तुतारी तुमच्याबरोबर आलेली आहे? हो, तुतारी बाकी सगळेच पक्ष, एक पक्ष सोडून बाकी सगळ्या पक्षांशी अनेक नेते मंडळी आमच्याबरोबर निश्चितपणाने. तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही राष्ट्रवादीमध्ये 2 गट होते ते एकत्र आले. तुम्ही आणि आणखी एक नेते एका गटातले, त्यांना दोघांना अजित पवार गटामध्ये येण्यासाठी प्रयत्न चालले होते. तशा घडामोडी सुरू होत्या, मात्र एका मोठ्या नेत्यानं तालुक्यातल्या विरोध केल्यानंतर तुम्हाला दोघांना डावलून एक प्रवेश झाला. असं काही घडलं होतं का? असं काही नाही की शेवटी सगळे पक्ष आपापला सर्वे करत असतात की त्या सर्वेमध्ये कदाचित आमची नावं त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये अग्रभागी असतील किंवा ही 100% निवडून येतील. कुठल्याही पक्षाला असं वाटत असतं की निवडून येणारी माणसे आपल्या पक्षामध्ये असली पाहिजे. त्या दृष्टीने निश्चितपणानं काही वरिष्ठ पातळीवरती प्रयत्न झाले होते, परंतु शेवटी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला की आपल्याला तालुक्याच्या हिताचं काय, त्या दृष्टीनं आपल्या हिताचं काय, तालुक्याच्या हिताचं काय. शेवटी लोकसभेला तुम्ही घेतलेली भूमिका, विधानसभेला तुम्ही घेतलेली भूमिका, आणि आज एका रात्री लगेच भूमिका बदलता येत नाही. तुम्ही घेत असलेली भूमिका राजकारणामध्ये लोक बघत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडीमध्ये भूमिका बदलत नाही असं म्हणतो. एका रात्रीमध्ये तुम्ही एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी होता, आता तुम्ही मशालचं चिन्ह घेता, मी तुम्ही बदल केला केला नाही ना. आता इथं एक गोष्ट आहे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की माझी भावना अशी होती की सर्वपक्षीय आघाडीकडून लढायची. तो लढत असताना माझा पक्ष दोन्ही पक्षांना प्रस्ताव दिला होता. तर नेमका पक्ष कोणता पहिला? आता मी जरी शिंदे साहेबांच्या बरोबर ही गोष्ट खरी आहे, जसं मी सभापती झालो त्या दिवसापासून मी पक्षापेक्षा सर्वपक्ष आघाडी किंवा सगळ्या नेत्यांनी एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. त्यामुळं सगळ्या पक्षाच्या नेत्यांचा समन्वय. आताच्या काही निवडणुका पाहिजे तुम्ही आता सेना जोरात आहे, शिंदे सेना गट बदललाय, आता पक्ष बदलत आहेत काय? आता एक गोष्ट आहे की तालुक्याचे आमदार विधानसभेला आम्ही जाहीरपणाने भूमिका घेतली, या तालुक्यामध्ये आम्हाला परिवर्तन करायचं आहे. जर विधानसभेला तुम्ही भूमिका घेतली आणि आज विधानसभेला 1 वर्ष येणं झालं, लगेच तुम्ही भूमिका त्या ठिकाणी बदलू शकत नाही, कारण खाली जी कार्यकर्त्यांची टीम असेल, संच असेल, तो साधारणपणे एकत्रितपणा नाही. आमदार साहेब असतील, आम्ही असतील, आमच्या सगळ्यांच्या गावगाड्यावरती एक पक्ष सोडून बाकी सगळे कार्यकर्ते आहेत, एकत्रितपणा नाही. आणि ही भूमिका उद्याच्या काळात देखील आम्हाला ठेवायची होती. परंतु एक गोष्ट नक्की आहे की सर्वपक्ष आघाडी करण्यामध्ये आम्हाला अपयश त्या ठिकाणी आलेलं आहे. माझी भावना होती की या मतदारसंघामध्ये 100% देत नाही, ते काही हरकत नाही. मी जो प्रस्ताव दिला होता दोन्ही पक्षांना, तो त्या ठिकाणी मान्य झाला नाही. त्यामुळे मला नाईलाजाने ही भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागली. पूर्वी तुम्ही गट बदललाय, आता पक्ष बदलताय, जनतेने विश्वास काय ठेवावा? असं नाही आहे. जेव्हा मी सभापती झालो त्यावेळी मला सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींनी मदत केली. त्याच्यामध्ये मला एका पक्षाने सगळे 5 पक्षांनी मला मदत केली. ज्या दिवशी मी सभापती झाला तेव्हापासून या तालुक्यामध्ये सर्वपक्ष आघाडी आणि सर्वपक्ष आघाडीच्या त्या ठिकाणी करत होतो. सर्व पक्ष ज्याच्या त्याच्या तिकिटावर इथं लढतोय, मात्र तुम्ही संभ्रम निर्माण करताय की सर्वपक्षीय पाठिंबा आहे, जो तो पक्ष ज्याच्या त्याच्या चिन्हावरती लढतोय. आता मगाशी तो विषय झाला ना, सर्वपक्षीय करायचं
गरजेचं होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये ते झालं नाही, त्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. तुमच्या मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा दिला जातो. असं अजिबात नाही. गेले 20 वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये विद्यार्थी संघटनेपासून ते काम करतो. आज माझ्याकडे 2 रुपये आले म्हणून मी राजकारण करत नाही. जेव्हा माझ्या विद्यार्थी देशापासून राजकारण काम करतो, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला धनशक्ती जनशक्ती असं काही नसतं. तुमचं काम जनता बघत असते. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.